नाबाई, शक्कूबाई, मुक्ताबाई, जनाबाई नाही का. पोऱ्यावर तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जे बाप छाती काढून चालते त्याला खाली मान घालून चालायचं काम नका पडू देऊ. त्याले खाली मान घालून. बाप हे पोरासाठी नाही जगत, ना घरासाठी नाही जगत, बायकोसाठी नाही, ना माय बापासाठी नाही, फक्त पोरीसाठी जगते. कोणासाठी? पोरीसाठी. हात जोडून विनंती करतो, हात जोडून. बाबा पोऱ्याचा आता काय सांगा हो, आता तुम्हाला नाही बोलत पण समजून घ्या, समजणे वाले को इशारा करते. बापरे, हे पिसे इकडे आहे वाटते. बाबा मास एसटीच्या बाजूला माया एका सीटवर पोरगीन पोरग बसलं होतं. पोरगी अशी सुंदर होती व लक्ष्मीसारखी. कीर्तनात लक्ष्मी म्हणू लागते, बाकी बाहेर जर म्हणलं तर माधुरी दीक्षित सारखी. पोरग म्हणलं तर असं कयकल्या वानात होतं, वंगईल्या वानाचं, फंट्या दाताचं, बाबऱ्या होटाचं, शेंबड्या नाकाचं. पण हे पोरगी त्याला म्हणेल. मी होतो कन्फ्यूजमध्ये. माव डोक्यावर होतं टेन्शन. मा हरपलं होतं वगारू. 1 लाखाची म्हैस घेतली, वगारू हरपलं. जर वगारू नाही सापडलं तर म्हैस साठते. मी होतो टेन्शनमध्ये. तेवढ्यात मला आला घरू फोन की आपलं वगारू हरपलं. हे पोरगी त्या पोराले म्हणे, गजारे काय व फिरते तुझ्या डोळ्यात का नाही पोरा, मला सारं जग दिसते रे. मी आणलं मा वगारू दिसते का बाई, पाय बरं कुठेतरी. पण ते पोरगी आहे, ते पोरगी आहे, ते लेकरात जातात. तिला समज आहे का? आहे का? 18 वर्षाच्या पोरीला खरीच समज आहे का? 2-2 लेकरं झाल्यावरही नवऱ्याला बाया भादरू नका म्हणते. मग 2 लेकरं झाल्यावर जर बायाला समज नसेल तर हे तर लेकरात जात आहे. पण मला तर अक्कल आहे ना, मला अक्कल आहे ना. मी त्याच्या वडिलाच्या वहीचा आहो ना. मी म्हणलं बाई त्याच्या डोळ्यात जग काही नाही. दुरून डोंगर साजरा, जवळ जाऊन पाहशील तर चिपडाशिवाय त्याच्या डोळ्यात काही नाही. ते पोरगी मले म्हणे बाबा, ते मले म्हणे तुम्हाला काय समजते मारा. काय म्हणे सांगू का? सांगू. लाख गहरा हो सागर तो क्या. मले म्हणे ते वंगाईल्या वानाची. हात जोडून विनंती करतो पोऱ्या हो, तुमच्या बापाकडे पाहून जगा. तुमच्या बापाकडे पाहून जगा. तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 म्हणलं तर मोक्ष भेटते. आणि विठ्ठल शब्द हे हायब्रेशन निर्माण करते हृदयात. ब्लड सर्क्युलेशन होते. 100 पैकी 99 लोक अटॅक मुक्त होते. जान आहे तो शान आहे, जीव आहे तर देव करूच करू. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज किती काय सांगा लोकायले, म्हणलं की वाजवते, नंतर वाजवत नाही. काहून नाही वाजवत टाळी सांगू का? त्या टाळीची किंमत माहीत नाही लोकायले. त्या टाळीची, विठ्ठल विठ्ठलची किंमत माहीत नाही. किंमत माहीत आहे फक्त तिघाले. कीर्तन महिमा जाणे बळी, याचक केला वनमाळी. बळीराजाला माहीत आहे दान धर्माचा, टाळीचा आणि कीर्तनाचा महिमा. कीर्तन महिमा आहे माहीत नारदाले. कीर्तन महिमा आहे माहीत भक्त प्रल्हादाले. कीर्तन महिमा जाणे प्रल्हादू, तोडी येला माया कंदू, कोरडी काष्टी गोविंदू प्रगटला. टाळी वाजवली, श्रीमन नारायण नारायण म्हणलं तर कोरड्या लाकडातून देव प्रगट झाला होता. नरसिंह काय झाला होता? देव प्रगट झाला होता. त्याला आवेश अवतार म्हणजे वाघा माणसाचा देव, वाघा माणसाचा देह. म्हणजे तोंड होतं वाघाचं आणि अंग होतं माणसाचं. त्याला आवेश अवतार म्हणते, रागाचा. ज्यावेळेस नृसिंह भगवान प्रगट झाले होते त्यावेळेस तिथं 5 जण होते. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू मरण पावला होता, आणि लक्ष्मी होती देवाची बायको. पड्यालून तुकाराम महाराज होते, आणि इकडून मी होतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, इकडून बाजूला होतो मी. आता का ते स्पष्टीकरण सिद्ध करून देऊ का? जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर, किंवा येतो जातो आम्ही देवा संगत. प्रत्येक युगात आपण विठ्ठलासोबत वारकरी म्हणून, कृष्णासोबत गोपाळ गौडी म्हणून, आणि रामासंग वानेरस म्हणून समुद्रावर दगड फेकाले. हे तुकाराम महाराज वालीचं पोरग अंगद होतं त्रेतायुगात. द्वापार युगात उद्धव होते, आणि कलियुगात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहे. आणि आपणही त्रेतायुगात होतो, वानेर होतो आपण. समुद्रावर दगड फेकाले. तुम्ही लहान लहान वानेर असेल तर मी मोठा भड्या असेल, पण होतो मात्र. हे लहान लहान पिले होते, तुम्ही मोठे मोठे वानेर होते. नाही नाही, तुम्ही निगेटिव्ह विचार करायचे नाही. हे होत्या, पण तुम्ही समजता ते कोणी मंदोदरी होत्या, कोणी सीता होत्या. तुम्ही होते समजता ते नव्हत्या. इकडून मी होतो, आणि इकडून लक्ष्मी त्या देवाले म्हणे
लक्ष्मी मालक होय ना ते सूर्य भगवान. काव देवा तुम्हाला काही समज गिमज आहे का नाही? पुराणानं संतानं शास्त्रानं तुमच्या रूपाचं वर्णन केलं. मदनाचा पुतळा राजसकुबा, सावळे सुंदर रूप मनोहर, किती रूप तुझे साजरे जणू चंद्र लाजतो फिरे. सच्चिदानंद रूपाय तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. एवढं रूप सुंदर आहे, किती देव सुंदर आहे, किती देव चांगला आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेळी. ते लक्ष्मी म्हणते तुमच्या सुंदरतेवर मी पागल झालती, एवढे तुम्ही सुंदर आहे. पण हे वागा माणसाचा देह धारण केला, एवढं मोठं मोदाळ, एवढाले दात आणि एवढाले केस. काहून तुम्हाला तुमच्या क्रिकेटचं काही वाटत नाही का? काही सरम गिरम तुम्हाला लागत नाही का? तुकाराम महाराज म्हणते भक्त प्रल्हादाची भक्ती साधण्यासाठी नाही लाज धरी नाही लाज धरी नाही लाज काज म्हणजे काम. भक्ती काज. भक्त प्रल्हादाची भक्ती पूर्ण होण्यासाठी देव लाज धरत नाही. एवढं मोठं मोदाळ, एवढं सिंहाचं केवढं तोंड असते एवढं, त्याच्या डोक्यावर काय असते एवढाले केस आणि त्याची एवढाले दात. ते लक्ष्मी म्हणते तुम्हाला काही शरम गिरम वाटते का नाही? पण भक्त प्रल्हादाचा जीव वाचवण्यासाठी मी कोणतंही रूप धारण करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते ते लाजच धरत नाही. देव लाज धरत नाही. देवानं लाज धरली नाही भक्त कार्यासाठी. संतानं लाज धरली. कशी? मानव देव धारण केला, दुसरं तिसरं काही करायचं नाही. दिनरजनी ह्याचे धंदा गोविंदाचे पवाळे, दुसरं काही करायचं नाही. लाज धरली. आणि सांगू काय एक गोष्ट, काही काही लोकांना बाबा लाजच सोडली सर. काही काही लोकांना लाजच सोडली. कशी लाज सोडली सांगतो. हे धरतरी कोण होय? आपली आई होय का? हिले पृथ्वी माता म्हणते ना. आणि तरुण लोक आहे ना, ज्याचे हातपाय व्यवस्थिशीर आहे, म्हातारे आईला सवलत आहे. पण ज्याचे हातपाय सही बरोबर आहे पद्धतशीर, त्यानं जर उभ्यानं लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडळी विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादक स्पर्श क्षमासो. हे विष्णूची पत्नी आहे. पर्वत तिचे स्तन आहे. समुद्ररूपी वस्त्र धारण केलं. देवाची पत्नी आहे, आपली आई आहे, आपली विष्णू पत्नी. याच्यावर जर उभ्यानं लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचं पाप लागते. आणि लोकांना लाजा सोडल्या. कशा? तुम्हाला कसं माहीत? अनुभव आली अंगात या जगा. बाबा कधी कधी एसटीनं जातो, काही काही मोटरसायकलवाले पोरं काय करते, सडकीवर गाडी उभी करते आणि उभ्यानं लघवी करते. ते गाडीपाशी त्याला माहीत नाही का माय बहीण येते म्हणून याटोनं एसटीनं. लाजा सोडल्या नाही का? बरं आम्ही बाबा उभ्यानं लघवी करायला जमत नाही म्हणून आम्ही बसून लघवी करतो, पण आम्हालाही करू देत नाही. आम्हाला नाही करू देत. मागं मूर्तीच्या पूरमध्ये बस स्टँडमध्ये बाथरूमला गेलो, बसून लघवी करून राहिलो. कंडक्टर घाई घायला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून राहिला. तरीपासून ठरवलं समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील. हसल्यानं ब्लड सर्क्युलेशन होते म्हणून थोडंसं चुटका मारा लागते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यात एकादशीचा दिवस आहे. मी अभंगावर आलो ना बाबा. साधा वया भक्ती काज नाही लाज. आणि आजची आहे एकादशी. आजची काय आहे? एकादशी. आणि एकादशी जले जले असेल त्यानं करा बरं हात खाली. सर्वेलेच आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची नाही. मग आमचा आबाजी म्हणे आता परिवर्तन पाहिजे 1.5 लाखाची म्हणत जा. एकादशी सर्वेलेच आहे. आणि तशी नसली तरी या गावात अन्न शिजत नाही. या गावाची एक विशेषता आहे. आणि बरं झालं शिजत नाही तर आजच्या दिवशी अन्नाच्या सायानं पाप जे करते लोक ते अन्नाच्या सायानं राहते. अन्न खाणं म्हणजे पाप खाणं. एकादशी दिने खाईल जो अन्न पुढचं म्हणत नाही, कारण लोकांचं जे ज्यायले नसेल त्याचं मन दुखते. आणि कीर्तन करायला कोणाचा मन दुखाचा अधिकार नाही. विठ्ठल विठ्ठल.
होता बुड्यानं केक. बरं खाली जमत नाही बाबा, कारण केक होता त्या बुड्याचा होता वाढदिवस. कीर्तनात केला होता काल्याच्या. 95 वर्षाचा बुडा, एकही दात तोंडात नाही. पोरानं आणला बुडा, काल्याचंच कीर्तन होतं. सुनीनं आणला टेबल, नातानं आणला केक आणि बुड्याच्या हाती दिला जंब्या एवढा. केक कापाल्या. केक जंब्या आला मा पोटापशी, असा हालेनं बुड्याचा हात लटलट इतका आला. मग मा बीपीच वाढला. मग मी गुल्ल्या टाकू का झाबू टाकू एका टाकू का असा जीव घायभरला ना माया. प्राणात आत्मा परप्रिय, जीव किती प्रिय आहे. तेवढ्यात मला घरून फोन आला मा सासऱ्याच्या पोरीचा. डायरेक्ट नाव कसं घेता, काहून म्हणे तुमचा जीव धोक्यात आहे का म्हणे. म्हणलं तुले कसं माहीत, जंबे आलतान पोटापाशी. म्हणलं तुले कसं माहीत, मा कुकू खाजू लागलं म्हणे. नवरा जर धोक्यात असला तर बाईचं सौभाग्य आहे कुंकू ते खाजवल्याशिवाय. पण नवऱ्याला जाता जाता बाहेर जाताना एवढं प्रेमानं वाटी लावा लागते. जा जा बरं लवकर ये जा, टाटा बाय बाय आय लव्ह यू, काय म्हणायचं असेल ते म्हणा. बरं हे बाबा इथले लोक सुशिक्षित आहे, पण तरी बी जरासे पाहिजे तसे सुशिक्षित नाही. काहून नाही. आय लव्ह यू म्हटलं की हसले काहून. आय लव्ह यू शब्द वाईट आहे नाही. एवढा पवित्र आहे, एवढा चांगला आहे, त्याला देवाचं रूप म्हणते आय लव्ह यू. आता पण विकार निर्माण करते फक्त इंग्लिश असल्यामुळे विकार निर्माण करते. नाही तर आय लव्ह यू का पोरानं पोरीलेच म्हणावं का आय लव्ह यू मम्मी म्हणता येते. आय लव्ह यू पप्पा म्हणते, माय डिअर पप्पा म्हणता येते ना. बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. पण इंग्लिश असल्यामुळे विकार. इंग्लिश फसवते, इंग्लिश विकार निर्माण करते. बायाचं दुकान आहे का इकडे कटिंगीचं, त्याला काय म्हणते ब्युटी पार्लर. म्हणजे इथं बाया सुंदर केल्या जाते बुवा. इंग्लिश आहे म्हणून तिथं धूम करू राहिल्या. मराठीतल्या बरं तिथं एक बाई जर जाईल तर मला छटर मारा. एक बाई जर जाईल फक्त तिथं मराठीतल्या. इथं बायाच्या डोळ्याच्या भाऊया भादरल्या जाते. एक जर जाईल तर मला विचारा. आणि खरी सांगू बाईनं जिवंतपणी, नवरा जिवंत असेपर्यंत केस कापायचे नाही. जिथले केस कापसाल तिथला नवऱ्याचं आयुष्य कमी होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बायाच्या डोक्याचे केस काय साधी गोष्ट आहे का बाबा. या बायाच्या डोक्याच्या केस 3 बायानं केसाचा सत्यानाश केला केसामुळं. एक द्रौपदी, एक कैकई आणि एक कश्यप ऋषीची पत्नी दिती. तिनं केस मोकळे सोडले होते. केसात बाईच्या काम आहे. माणसाच्या सर्व अंगात आहे पण बाईच्या फक्त केसात. बाईनं कीर्तनात डोक्याचे केस उघडे ठेवले चालेल पण एरवी ठेवू नये. कारण कीर्तनात ठेवले चालते, कारण कीर्तनात बाईले आईचा दर्जा दिला जाते. हे तुकाराम महाराजाचा संप्रदाय होय. विठ्ठल.